चंद्रपुरातील बेलसनी परिसरात महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कोलवॉशरीमुळे झालेल्या प्रदूषणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे। 2024 पासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे शेती, जनावरे आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचा आरोप करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांसह रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। शासन समितीने 68 लाखांहून अधिक नुकसानीची नोंद करूनही भरपाई न मिळाल्याने संताप तीव्र झाला आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करत संबंधित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे। यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्याचे 68,61,864 रुपयाचं नुकसान हे वारंवार मी प्रदूषण अधिकारी श्री यादव यांना दूरध्वनीद्वारे माध्यमातून सांगत होतो की आपल्या देशाच्या व राज्याच्या कायद्यानुसार हे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आपण दिली पाहिजे, अन्यथा तुम्ही स्वतः त्या कंपनीच्या मालकावर FIR करू शकता। पण त्यांनी जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कलम 15 आहे किंवा भारतीय न्याय संहिता 223 आहे याचा उपयोग काही केला नाही। यामध्ये जी काही गडबड असेल ती भविष्यात येईलच। आम्ही आता यादव यांच्या ACBच्या चौकशीची मागणी केली, तेही पत्र आमचे ACB चौकशीला जात आहेत। पण आता आम्ही प्रदूषण अधिकारी यादव यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 198 ज्याच्यामध्ये अधिकारी जर निष्क्रिय असेल, प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जर तो योग्य कारवाई करत असेल तर 198 मध्ये आम्ही ही केस केली आहे। त्या पद्धतीने भारतीय न्याय संहिता कलम 202 नुसार आणि इतर 2 सेक्शन नुसार आम्ही या संदर्भात कारवाई केली आहे।